त्यावेळेस दिले 10,88 KM हॉस्पिटल. ताकद गेली काय खाल्लंय त्यात? बीपी पण आहे तुम्हाला? डोळे सगळे चालू आहेत. प्रोलोमॅट आता बीपी ओके. तुमची बंद होतात एकदम बंद होणार. आधी आपण बरोबरच घेणार औषधी, दोन्ही औषधं सुरू राहणार. तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली म्हणून तुमची ॲलोपॅथी ट्रीटमेंट बंद होईल अशातला पार्ट नाही आहे. ओके. आणि जसं तुमची सिस्टीम सुधारेल आयुर्वेदिक औषधी, आयुर्वेदिक थेरपी, पंचकर्म, तशी तुमची ॲलोपॅथीची गोळी हळूहळू कमी कमी होत बंद होईल. त्याला टेपरिंग ऑफ मेडिसिन म्हणतात. ओके. ती हळूहळू कमी कमी होत बंद झाली की मग तुमचं जेवणाआधीची, जेवणानंतरची आपण सगळं फॉलोअपमध्ये घेतो. ट्रीटमेंटच्यामध्ये सगळा फॉलोअप घेतो आणि नेहमी तुमची शुगर ही नॉर्मलला राहील विदाऊट मेडिसिन. 90 दिवसाची ॲव्हरेज जी HbA1c असते ना, ही पण नॉर्मलला राहील. त्याच्या पलीकडे दर महिन्याला एक टेस्ट असते 15 चमचे साखर खाल्ल्यानंतर विदाऊट एनी मेडिसिन तुमची शुगर नॉर्मल राहते. याला पण म्हणतो की आपण डायबिटीसला हरवलं, आपण जिंकलो. सध्या काय आहे, सध्या तुमचा आजार जिंकतोय, तुम्ही हरताय आहे ना. आपल्याला काय करायचं आहे, आजारांवर मात करायची आहे ना. आजार घालवायचा आहे शरीरात. आजार कधी झाले, हा कशाने झाला आहे, आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे झाला आहे. आपल्या शरीराची साखर पचवण्याची यंत्रणा बिघडली आहे. त्याला आपण दुरुस्त करायचं आहे. ठीक आहे ना. किती वर्षापासून आहे म्हणाले? ब्लड प्रेशर किती वर्षापासून आहे? हे सगळं एकत्र झालं त्याच्यावर. अच्छा. 26-25 दोन्ही डोळ्याचं कॅटरेक्टचे ऑपरेशन आहे. बरं. पोटाचा पचनाचा काही त्रास आहे, ॲसिडिटी वगैरे काही दुखत वगैरे असं हे? हा फक्त आहे ना, आता माझी ही बोटं आहेत ना आणि हा पाठ असं जरा सुन्न झाल्यासारखं डायबिटीज. हा डॉक्टर. तुम्ही HbA1c मी एक सांगते की HbA1c करा. बाहेरचं काही खाणं वगैरे असतं असं तळलेलं नाश्ता वगैरे अवॉइड करतो मी सगळं. हां. कोलेस्ट्रॉल वगैरे तपासले का तुम्ही? कोलेस्ट्रॉल पण आहे. बरं. कोस्प्रिंग होते, कोलेस्ट्रॉलची पण गोळी आहे. रिटायर झाले का आता? रिटायर झाले. मग आपण हे करून घेऊया. एक HbA1c आहे, एक विन डायबिटीज आहे. तसं ECG तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तो नॉर्मल असेल. ठीक आहे. SGOT, SGPT, हां, लिव्हर प्रोफाईल. हां, मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या सगळ्या ज्या तपासण्या आहेत ना, हे सगळं प्रोफाईल जे आहे याच्यासोबतची स्ट्रेस टेस्ट आहे. म्हणजे कार्डिओलॉजिस्टच्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला या मशीनवर चालवलं जातं. चालत असताना आपला BP, आपला हार्ट रेट, आपला ECG हा पूर्ण वेळ कम्प्युटरवर होत असतो. ओके. हे सगळं करून जे पंचकर्म असतं आयुर्वेदातलं,
म्हणजे आयुर्वेदिक मसाज करून तुमचा सगळ्या औषधी तेलाने मसाज होतो. नंतर औषधी काढ्याने तुम्हाला वाफेमध्ये तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडतात, डिटॉक्स होतं तुमचं. तर हे याच्यावर पण आपण 50% सवलत दिलेली आहे. आणि हे सगळं चेकअप आहे आणि या सगळ्या रक्तातल्या तपासण्या. हे बघा, हे तुमचं हिमोग्लोबिन सांगतं, हे तुमचं मी HbA1c 90 दिवसाची ॲव्हरेज शुगर, कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट आहे हे सगळा. ओके, क्रिएटिनाईन समजते, SGOT SGPT B1 समजते, सिरम कॅल्शियम समजते आणि थायरॉइड समजते. या सगळ्या तपासण्या फक्त 899ला घेतल्या. किडनीचं पण ह्याच्यात आहे क्रिएटिनाईन. जे महत्त्वाचं आहे तेवढंच घेतलं आपण. आणि पुढचं काही गरज असेल तर मग आपण सांगू, तिच्यात पण आपण कन्सेशन करू. हो हो, हे सगळं पूर्ण. हो हो, विथ डॉक्टर कन्सल्टेशन. हां पण तिकडे तुमच्या इकडून करावं लागेल. हां, आमच्याकडे आपण ऑफर दिली आहे ना. ब्लड तिकडे करायचं. हो हां, ते त्याला पोटीचं लागेल. ठीक आहे. हे 23 जूनला पण करतो. HbA1c ती तर 6.5 मिळते. थोडंसं आहे. हे तर बघून घे. कधी जेवलाय? बाकी तर कधी घेते कधी नाही. मी चेक करायला आकडा दिसायला पाहिजे ना. बंद कसं करायचं? ते करतो बंद. लय पळते तिकडे. हां, हो येतो मी. हां, फोन आला. हां, त्यावेळेस दिले 10,000
तुम्ही मोठे भाऊ आहे का? ताकद गेली स्नायूंमध्ये. चांगले की मग. तर काम करून यायचं डायरेक्ट 9 साडेनऊला जायचं. डायरेक्ट डब्याला बसायचं. प्रत्येकाला टेस्ट करायचा. काय किती लोक आलेत?